नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राम आकळे. भारतीय राज्यघटनेबद्दल आपण माहिती घेतोय. यामध्ये आपण जो काही कंबाईनचा जो काही सिलेबस आहे, पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, याचा जो काही सिलेबस आहे तो आपण समजून घेणार आहे. साधारणपणे पूर्व परीक्षेला 15 मार्काला आणि मुख्य परीक्षेला 10 मार्काला भारतीय राज्यघटनेसंदर्भात प्रश्न विचारले जातात. हे जे काही प्रश्न असेल, याचे जे काही टॉपिक असेल, साधारणपणे 15 टॉपिक हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. या 15 टॉपिकवरती आपण खऱ्या अर्थाने आता चर्चा करणार आहोत. या 15 टॉपिकच्या बाहेर जास्त प्रश्न नसतात, म्हणून या 15 टॉपिकला आपण फोकस करणार आहोत. मग हे जे काही टॉपिक आहे ते आपण सिलेबसच्या माध्यमातून सेट केलेलं आहे. सब टॉपिक असतील, इतर टॉपिक असतील, याची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. बघा, हे करत असताना आपल्याला अजून एक गोष्ट याची माहिती घ्यावं लागणार आहे की जे काही घटनेचं बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग घटनेचं जे काही बॅकग्राऊंड आहे, घटना निर्मितीचं जे काही प्रक्रिया आहे ती आपल्याला समजून घ्यायची असेल. बघा, यामध्ये जर आपण बघितलं, जे काही सिलेबस आहे आपला, हा सिलेबस, मग यामध्ये पहिला टॉपिक असेल आपला प्रस्तावना, भारतीय राज्यक्षेत्र, नंतर नागरिकता, मूलभूत अधिकार, असे आपण एकूण 15 टॉपिक हे निवडलेले आहे. याचबरोबर आपल्याला हे अभ्यासात असताना याच्यापूर्वी आपल्याला थोडंसं संविधान निर्मिती याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावं लागेल, याचं बॅकग्राऊंड आपल्याला समजून घ्यावं लागेल. यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की जे काही संविधान असेल, या संविधानाची मागणी आपल्याला समजून घ्यायची आहे. मग संविधानाची मागणी असेल, संविधान सभा असेल, संविधान सभेची निर्मिती असेल, हे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे. मग यामध्ये आपल्याला बघायचं आहे संविधानाची निर्मिती, याचबरोबर जी काही मागणी असेल ही मागणी समजून घ्यायची आहे. कोणी कोणी या संदर्भात मागणी केली, पाठपुरावा केलेला आहे, हे आपल्याला बघायचं आहे. याचबरोबर या संविधान सभेची जी काही रचना असेल ती रचना आपण समजून घेणार आहे. किती मेंबर संविधान सभेचे होते, काँग्रेसचे किती मेंबर निवडून आले, मुस्लिम लीगचे किती निवडून आले, इतर पक्ष किती असतील, अपक्ष किती असतील, महिला किती असतील, या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहे. याचबरोबर संविधानाचे काही प्रमुख जे अधिवेशन असेल हे अधिवेशने समजून घ्यायचे असेल. याचबरोबर अधिवेशनामध्येच आपण काही बैठका असेल त्या बैठका सुद्धा आपण काय करणार आहे, समजून घेणार आहे. बघा, याचबरोबर जे काही संविधानाचं जे काही प्रमुख स्रोत आहे हे स्रोत सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे असतात. आता बघा, जे काही स्रोत आहे यामध्ये जे काही इतर देशाकडून स्वीकारलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला विचारात घ्यायच्या आहे. मग यामध्ये 1935च्या कायद्यावरून घेतलेल्या बाबी असेल, कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतलेल्या बाबी असेल, अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेल्या बाबी असेल, अशा काही प्रमुख ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहे. ते संविधानाचे स्रोत असेल, ते संविधानाची काही प्रमुख वैशिष्ट्ये असेल, हे पूर्ण आपल्याला संविधान सभा या टॉपिकमध्ये कव्हर करायची. बघा, ज्यावेळेस आपली घटना लागू झाली त्यावेळेस जी काही संविधानाची जी काही रचना होती त्यावेळेस एकूण 22 भाग होते, 395 कलमे होते आणि 8 परिशिष्ट होती. किती परिशिष्ट होती? 8. ही 1950ला होती. केव्हा होती? 1950ला. नंतर यामध्ये काही बदल झाले. आता साधारणपणे 25 भाग, 465च्या आसपास ही कलमं झालेली, 12 परिशिष्ट ऍड करण्यात आली, म्हणजे टोटल आता 12 परिशिष्ट झालेली. हे जे काही बदल झालेले आहेत ते आपण लक्षात घेऊ. यामध्ये जर हे बदल जर आपण बघितले, या बदलामध्ये जे काही 22 भाग होते यामध्ये 4A हा भाग. एक गोष्ट अजून एक समजून घ्या, जे काही कलमं असतील 395 कलमे, ही असे तिचे वेगवेगळे भाग पाडण्यात आले. भाग 1 असेल, भाग 1 मध्ये भारतीय राज्य क्षेत्र असेल, कलम 1 ते 4 भारतीय राज्य क्षेत्राशी संबंधित असेल. नंतर नागरिकत्व असेल, 5 ते 12 नागरिकत्वाशी संबंधित असेल, हा भाग 2 असेल. असे भाग पाडण्यात आले. जे भाग होते या भागाचं पुन्हा अजून प्रकरणामध्ये डिवाइड केलेलं आहे, चॅप्टरमध्ये डिवाइड केलेलं आहे. पण हे कसं डिवाइड केलेलं आहे, कशी विभागणी केली ती समजून घेऊ. भाग एकूण 22 असेल, त्याच्यामध्ये आपण नंतर 4A हा भाग ऍड केला, 14A हा सुद्धा भाग आपण ऍड केला, नंतर 9A हा भाग ऍड केला, 9B हा भाग ऍड केला. आता बघा, हे 4 भाग ऍड केल्यानंतर याची संख्या होती 26. परंतु आपण
जो काही 7वा भाग होता, हा 7वा भाग काय केलाय, कट केलाय. हे 4 भाग आपण ऍड केले, 4A, 14A, 9A, 9B. हे 4 ऍड झाले, एक कट झाला. आता याची संख्या झाली भागाची 25. मग आता ही जर आपण याची घटना दुरुस्ती बघितली, 42वी घटना दुरुस्ती, 14A ची सुद्धा 42वी घटना दुरुस्ती, दोन्ही वर्ष असेल 1976. 9A हा जो भाग होता, हा 74व्या घटना दुरुस्तीने 1992ला हा भाग जोडण्यात आला. 9B हा जो काही भाग होता, हा 97व्या घटना दुरुस्तीने 2011 या वर्षी जोडण्यात आला. म्हणजे बघा, जी की 4A, 14A, 9A, 9B हे जे 4 भाग आहे, हे नंतर ऍड झाले आणि आता याच्यामध्ये बदल होऊन हे टोटल किती झाले, 25. आणि 7वा जो भाग होता, हा काय करण्यात आला, कट करण्यात आला. 1956 7वी घटना दुरुस्ती. हे भागामध्ये अशा स्वरूपाचे बदल झाले. कलम साधारणपणे 465 ही कलम झालेली आहे. आता बघा, मुख्य कलमामध्ये काही बदल झालेला नाही. जे उपकलम आहे, या उपकलमामध्ये काय झाले, बदल झाले. मग हे जे काही उपकलम आहेत, मग ते त्यांची संख्या आता वाढत जाऊन जवळपास 400 टोटल जर बघितले आपण 465 झाले. परंतु शेवटचं जे कलम असेल, ते कलम 395 क्रमांकाचंच असेल. लक्षात, जे परिशिष्ट होती, सुरुवातीला 8 परिशिष्ट होती. या 8 परिशिष्टामध्ये नंतर काही परिशिष्ट वाढ होऊन त्याच्यामध्ये आता ही परिशिष्टांची संख्या झाली आहे 12. कोणती कोणती परिशिष्ट वाढली ते बघू आपण. 9वे परिशिष्ट, 10वे परिशिष्ट, 11वे परिशिष्ट आणि 12वे परिशिष्ट. 9व्या परिशिष्टाचा जर विचार केला आपण, पहिली घटना दुरुस्ती. 10व्या परिशिष्टाचा जर विचार केला तर 52वी घटना दुरुस्ती. 11व्या परिशिष्टाचा विचार केला 73वी घटना दुरुस्ती. 12व्या परिशिष्टाचा जर विचार केला 74वी घटना दुरुस्ती. अशा घटना दुरुस्तीने हे परिशिष्ट ऍड झाले. पहिल्या घटना दुरुस्तीचं जर वर्ष आपण विचारात घेतलं तर हे असेल 1951. 52व्या घटना दुरुस्तीचं वर्ष असेल 1985. 73व्या घटना दुरुस्तीचं वर्ष असेल 1992 आणि 74व्या घटना दुरुस्तीचं सुद्धा वर्ष असेल 1992. अशा पद्धतीने हे 4 परिशिष्ट ऍड करून याची संख्या झाली आहे 12. आता बघा, परिशिष्ट नेमके कशाला म्हणायचं. आता या कलमाचे भाग करण्यात आले. याचबरोबर जी माहिती मुख्य कलमामध्ये दिल्या जाऊ शकत नाही, अशी माहिती आपल्याला परिशिष्टाच्या स्वरूपात शेवटी जोडलेली असते. ती माहिती शेवटी टाकलेली असते, त्यामुळे याला परिशिष्ट म्हटलं जातं. आणि असे एकूण किती परिशिष्ट असतील, आता 12. सुरुवातीला किती होते, 8. असे हे थोडक्यात बदल झाले, याची आपण या ठिकाणी चर्चा केली. याचं आपल्याला अजून सगळं डिटेलमध्ये बघायचं आहे. नेमके 4A मध्ये काय बदल झाला आहे, 14A मध्ये काय बदल झाला आहे, 9A मध्ये काय बदल झाला आहे, 9B मध्ये काय बदल झाला आहे, हे पुढे आपण सिलेबसमध्ये कव्हर करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात आलं असेल की भाग काय आहे, कलम काय आहे आणि परिशिष्ट काय आहे. जो काही मुख्य टॉपिक आहे तो समजून घ्यायचा आहे. की जे काही टॉपिक आहे, साधारणपणे हे 15 टॉपिक आहे. या 15 टॉपिकला आपल्याला फोकस करायचा आहे. यातला पहिला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे प्रस्तावना. कोणता आहे, प्रस्तावना. घटना ओपन केल्यानंतर, घटनेचं बुक ओपन केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीच्या पेजवरती घटनेची प्रस्तावना देण्यात आली. ही जी काही प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट करण्यात आले की घटनेचं जे काही पुढे जो काही सार आहे, तो पूर्ण सार प्रस्तावनेमध्ये देण्यात आले. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या नागरिकास सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्यासाठी व त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता प्रवर्धित करण्यासाठी संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. ही जी काही प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेचा जो काही अर्थ आहे
तो पूर्ण अर्थ आपल्याला समजून याचे जे काही घटक आहे ते घटक आपल्याला एक एक घटक समजून घ्यायचे आहे. यावरून काही प्रिन्सिपल तयार होतं. हे जे तत्वज्ञान आहे घटनेचा पूर्ण सार या तत्वज्ञानामध्ये आहे, तोही आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. याचबरोबर या प्रस्तावनेचं नेमकं काय महत्व आहे ते समजून घ्यायचं. याच्यावरून काय कोणत्या गोष्टी स्पष्ट होतात. समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल, लोकशाही असेल, गणराज्य असेल, या ज्या काही कन्सेप्ट आहे याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. याचबरोबर यामध्ये काही घटना दुरुस्ती होऊ शकते का, किंवा प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे का, या संबंधी काही वाद निर्माण झाले असेल, तो वाद असेल किंवा घटना दुरुस्ती झालेली असेल तीही आपल्याला या टॉपिकमध्ये कव्हर करायची आहे. याचबरोबर या संदर्भातलं काही प्रमुख ओपिनियन असेल, काही मत असेल, ते मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. के मुन्शी यांनी घटनेचं आयडेंटिटी कार्ड असं या प्रस्तावनेला म्हटलं गेलं आहे. मग हे जी काही प्रस्तावना आहे ही आपल्याला समजून घ्यायची. त्यानंतर जो पुढचा टॉपिक असेल आपला तो असेल भारतीय राज्यक्षेत्र. जो काही भारतीय राज्यक्षेत्र आहे, बघा एखादं राष्ट्र तयार होण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता असते. एक निश्चित भूप्रदेश, त्यानंतर नागरिक आणि एक शासन प्रणालीची आवश्यकता असते. तेव्हा त्या ठिकाणी त्या राष्ट्राला एक राष्ट्र म्हणून एक स्वरूप प्राप्त होतं. मग यासाठी जी प्रमुख गोष्ट आहे, जे काही त्याचं क्षेत्र असेल ते क्षेत्र बघायचे. म्हणजेच आपल्या देशाचं जे काही भारतीय राज्य क्षेत्र आहे ते आपल्याला समजून घ्यायचे. याच्यानंतर जे काही नागरिक आहे, सिटिझनशिप आहे, तेही आपल्याला पुढे समजून घ्यायचं आहे. भारतीय राज्य क्षेत्राचा जर आपण विचार केला तर भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 या दरम्यान भारतीय राज्य क्षेत्राची माहिती दिली. याचबरोबर परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये भारतीय राज्य क्षेत्र कोणते असेल त्याची यादी देण्यात आली. याचबरोबर आपलं जे काही शासन व्यवस्था असेल यामध्ये संघराज्य व्यवस्था असेल की युनियन सिस्टीम असेल की फेडरेशन सिस्टीम असेल ते आपल्याला समजून घ्यायचे. संघराज्य नेमके कशाला म्हटलं जातं, जे काही एकात्म शासन व्यवस्था आहे, युनिटरी सिस्टीम आहे, ती काय आहे ते समजून घ्यायचं आहे. हे जे काही संघराज्य व्यवस्था आहे यामध्ये कोणत्या बाबी समाविष्ट असतात, एकात्म शासन व्यवस्थेमध्ये कोणत्या बाबी समाविष्ट असतात, त्या आपल्याला भारतीय राज्य क्षेत्र या टॉपिकमध्ये कव्हर करायचं आहे. बघा, आपण भारतीय संघ राज्याला राज्याचा संघ असं संबोधलेलं आहे. कुठेच संघ या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. यासाठी आपण एक युनिक शब्द वापरलेला आहे. कोणता? राज्याचा संघ नेमके कोणता आहे, ही कन्सेप्ट आपण का स्वीकारली, अशी कन्सेप्ट आपण का तयार केली, तेही आपल्याला भारतीय राज्य क्षेत्रामध्ये समजून घ्यायचं आहे. राज्य क्षेत्रामध्ये नवीन भूप्रदेशाला प्रवेश दिला जाऊ शकतो का, असा प्रदेश कोणता आहे तेही आपल्याला बघायचं आहे. गोवा असेल, पॉंडिचेरी असेल, सिक्कीम असेल, यांना आपण काय केलंय, आपल्या भारतीय संघ राज्यामध्ये हे नवीन भूप्रदेश काय आले नंतर दाखल झाले. नंतर जे काही राज्य निर्मिती असेल, राज्य निर्मिती हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. बघा, सध्या बऱ्याचशा नवीन राज्याची मागणी होती. मग वेगवेगळ्या राज्याची मागणी अशी आहे की उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या राज्याची मागणी असेल. अशा वेगवेगळ्या राज्याची मागणी होऊन छोटे राज्य निर्माण होण्यामध्ये बराचसा शासनाचा कल आहे. मग या ज्या काही बाबी आहेत राज्य निर्मिती संदर्भातल्या, त्याही आपल्याला समजून घ्यायचं आहे. याची प्रक्रिया काय आहे, प्रोसिजर काय आहे राज्य निर्मितीची, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. याचबरोबर काही राज्यांची नावं सुद्धा बदलण्यात आली. ती नावं कोणत्या प्रोसिजरनं बदलली जातील ते आपल्याला बघायचं आहे. आपण जर बघितलं, जे काही संयुक्त प्रांत होतं याचं नाव उत्तर प्रदेश करण्यात आलं. जे काही मद्रास प्रांत होतं याचं नाव तमिळनाडू करण्यात आलं. जे काही पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाचं नाव होतं त्याचं नंतर आपण नाव पुद्दुचेरी करण्यात आलेलं आहे. ओरिसाचं नाव ओडिशा करण्यात आलं आहे. अशी काही राज्यांची नावं बदललेली, ही कशी बदललेली, कोणत्या वर्षी बदललेली, तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. जे काही भारतीय संघ राज्याची जी काही उत्क्रांती आहे ते आपल्याला बघायचं आहे. ही उत्क्रांती सध्याही चालू आहे. म्हणजे उत्क्रांती म्हणजे या संघ राज्यामध्ये होणारा हळूहळू बदल किंवा नवीन राज्याची निर्मिती. आता शेवटचं जर राज्य बघितलं आपण, जम्मू काश्मीर, या जम्मू काश्मीर राज्याचं आपण राज्याचा दर्जा काढून घेऊन यांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला आहे. मग हा कोणत्या कायद्याने करण्यात आलं, ही प्रक्रिया कशी आहे, ही पूर्ण आपल्याला समजून घ्यायची. जे काही या संदर्भातले वेगवेगळे आयोग असेल, फजल अली आयोग असेल, JVP कमिटी असेल, हे जे काही आयोग असतील हे आपल्याला समजून घ्यायचे.
यांची डिटेलमध्ये आपल्याला माहिती बघायची. याच्यानंतर जे काही सिटिझनशिप आहे, कोणत्याही देशाला राष्ट्र म्हणून ज्यावेळेस मान्यता मिळते त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा घटक की जो सगळ्यात वादात ठरतो, नागरिकता. सध्या भारतामध्ये सुद्धा या नागरिकतावरून आणि जगामध्ये इतर बऱ्याचशा राष्ट्रामध्ये सुद्धा नागरिकतावरून खूप मोठा वाद निर्माण झाला आहे. तुम्ही अमेरिकेचं सुद्धा उदाहरण बघता की मूळ अमेरिकन लोकांची संख्या कमी झाली आणि बाहेरचे जे काही इतर राष्ट्रातले जे नागरिक आहेत ते अमेरिकेमध्ये येऊन वसत आहे आणि त्यांना नागरिकत्व देण्यासंबंधी काही महत्त्वाचे नियम शासनाने बदललेले आहे. मग ते जे नियम असतील ते कोणत्या आधारे त्यांना नागरिकत्व मिळत असतं ते आपल्याला बघावं लागेल. जर आपण भारतीयांचा जर विचार केला तर आपल्या घटनेचा जर विचार केला तर भाग 2 मध्ये 5 ते 11 या दरम्यान नागरिकत्वाची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जे काही नागरिक असेल, नेमके नागरिक कोणाला म्हटलं जाणार ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. नागरिकत्वाशी संबंधित असलेले जे काही तरतुदी आहेत ते आपल्याला बघायचे. संवैधानिक जे काही तरतुदी असेल मग याच्यामध्ये कलम 5 काय आहे, 6 काय सांगतं, 7 काय आहे, या बाबी आपल्याला बघायच्या आहे. याचबरोबर 1955चा जो काही कायदा आहे या 55च्या कायद्यानुसार नागरिकत्व मिळण्याचे काही मार्ग देण्यात आले आणि त्याग करण्याचे काही मार्ग देण्यात आले. नागरिकत्व संपादन करण्याचे एकूण 5 मार्ग सांगितलेले: जन्माद्वारे, वंशाद्वारे, स्वीकृतीद्वारे, नोंदणीद्वारे आणि प्रदेशाचं संमिलनाद्वारे असे प्रमुख 5 मार्ग मिळवण्याचे सांगितलेले. या संदर्भातले जे काही नियम असतील ते आपल्याला बघायचे आहे. याचबरोबर नागरिकताचे लोप होण्याचे काही मार्ग आहे. 3 मार्ग या ठिकाणी आहे. तुम्ही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व जर स्वीकारलं तर ऑटोमॅटिकली भारताचं नागरिकत्व काय होतं, रद्द होतं. भारत सरकार तुमचं नागरिकत्व रद्द करू शकतं. याचबरोबर याच्या संदर्भातल्या जे काही अजून तरतुदी आहे त्याही आपल्याला बघायच्या आहे. NRC काय आहे, NPR काय आहे, NRI काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला नागरिकता या टॉपिकमध्ये कव्हर करायच्या आहे. बघा, नागरिकतानंतर आपण वळणार आहे मूलभूत अधिकाराकडे. बघा, जो मूलभूत अधिकार हा जो काही भाग आहे हा आपण अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारलेला आहे. या मूलभूत अधिकारामध्ये जे घटनेमध्ये जे काही अधिकार दिलेले असतात त्या अधिकारांना मूलभूत अधिकार म्हटलं जातं. हे मानवाच्या विकासासाठी, व्यक्तिगत विकासासाठी हे मूलभूत अधिकार आवश्यक असतात. मग याचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे, याचं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. मूलभूत हक्काची काही वैशिष्ट्य असेल ती वैशिष्ट्य आपल्याला बघायची. याचे काही प्रकार पाडण्यात आले ते आपल्याला बघायचे. उदाहरणार्थ स्वातंत्र्याचा हक्क, त्याचबरोबर धार्मिक हक्क, पिळवणुकीविरुद्ध हक्क, शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. हे जे काही हक्क आहे हे हक्क आपल्याला, या हक्काचे प्रकार आपल्याला बघायचे. याचबरोबर जे काही संवैधानिक तरतूद आहे ही संवैधानिक तरतूद बघायची. भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 यामध्ये मूलभूत अधिकारांची माहिती देण्यात आली आहे, ती आपल्याला बघायची. या संदर्भात काही घटना दुरुस्त्या जर असेल त्या घटना दुरुस्त्या आपल्याला बघायचे. 86वी घटना दुरुस्ती असेल त्यानुसार 21A हे कलम नंतर ॲड करण्यात आलं आहे आणि या संदर्भातली जी काही घटना दुरुस्ती असेल यामध्ये काही तरतुदी करण्यात आली. त्या तरतुदी काय असतील ते आपल्याला बघायचे. याचबरोबर काही केस किंवा खटले निर्माण झालेले आहे. केशवानंद भारती असेल, गोलकनाथ खटला असेल, असे वेगवेगळे खटले या संदर्भात तयार झाले. ते खटले सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागणार आहे, ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. यानंतर जो काही पुढचा टॉपिक असेल तो पुढचा टॉपिक असेल मार्गदर्शक तत्वे. आयर्लंडच्या घटनेवरून ही मार्गदर्शक तत्वे आपण स्वीकारलेली आहे. घटनेच्या भाग 4 मध्ये जर आपण बघितलं 36 ते 51 मध्ये या कलमांच्या मध्ये मार्गदर्शक तत्वाची माहिती दिलेली आहे. ही जी काही मार्गदर्शक तत्वे आहे ही मार्गदर्शक तत्वे नेमके कशाला म्हणायची, त्याची वैशिष्ट्ये, अर्थ, त्याचे महत्त्व आपल्याला बघायचे. बघा, मार्गदर्शक तत्वे जे आहे यालाच डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हटलं जातं. ही तत्व कोणती आहे तर याचं जर थोडंसं आपण बॅकग्राऊंड जर बघितलं, जर आपण चाणक्याचं एक बुक जर बघितलं तर त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे की त्यावेळेस जे काही राजे होते या राजाने राज्यकारभार करताना कोणत्या कोणत्या बाबी लक्षात घेऊन राज्यकारभार करायचा, ते प्रिन्सिपल, ते तत्व त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. त्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की
जे काही राज्यकर्त्यांनी जे श्रीमंत वर्ग असेल याच्यावरती कर लावावा, त्यातला काही पैसा जनतेच्या गरीब जनतेच्या कल्याणासाठी खर्च करावा. न्यायदान पद्धत कशी असावी, प्रशासन कसं असावं, राजांनी न्यायदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू नये, असे वेगवेगळे प्रिन्सिपल तरी त्या पुस्तकामध्ये मांडलेले. तसेच प्रिन्सिपल आपल्या घटनेमध्ये सुद्धा मांडले गेले. यानुसार यावरून हे स्पष्ट होतं की शासनाने कारभार करताना कोणत्या तत्वाचं पालन करावं, हे तत्व आपण मार्गदर्शक तत्वाच्या स्वरूपात घटनेमध्ये मांडलेले आहे. मग मार्गदर्शक तत्वे असेल किंवा मूलभूत कर्तव्य असेल, यामध्ये नेमके काय फरक आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. याचे काही प्रकार असतील, सामाजिक असेल, गांधीवादी असेल, आर्थिक असेल, जे काही प्रकार असतील ते प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहे. याचबरोबर या मार्गदर्शक तत्वावरती काही टीका सुद्धा होत असते. याचबरोबर याच्याबरोबर काही खटले सुद्धा या संबंधात आहे, ते खटले सुद्धा आपल्याला बघायचे. आणि यातली जी काही संवैधानिक तरतूद आहे ती आपण बघणार आहे. म्हणजे भाग 4, 36 ते 51च्या दरम्यान जी कलम आहे ती आपल्याला बघायची आहे. बघा, जे काही याच्यानंतरचा पुढचा जो काही टॉपिक असेल तो असेल मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्याचा जर आपण विचार केला तर घटनेमध्ये भाग 4A यानुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात येतो. यामध्ये कलम जे आहे 51A नुसार मूलभूत कर्तव्याचा समाविष्ट असेल. मूलभूत कर्तव्य याचा अर्थ काय आहे, याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यासाठी एक समिती होती, सरदार सुवर्ण समिती. या समितीच्या आधारे, या समितीच्या शिफारशीच्या बेसवर आपण घटना दुरुस्त केली आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976. त्या आधारे आपण घटनेमध्ये 4A हा भाग जोडलेला आहे, कलम 51A हे जोडलेलं आहे आणि त्यानुसार मूलभूत कर्तव्याचा काय केलं आहे, आपण समावेश केला आहे. रशियाच्या राज्यघटनेवरून हे मूलभूत कर्तव्य आपण स्वीकारलेली आहे. म्हणजेच या संदर्भातली जी घटना दुरुस्ती आहे किंवा नंतरची काही घटना दुरुस्ती असेल, म्हणजे 86वी घटना दुरुस्ती 2002 यानुसार 11वे कर्तव्य नंतर जोडण्यात आले. पण या कर्तव्यावरती सुद्धा टीका केली जाते. पण ती टीका काय आहे ते आपण मूलभूत कर्तव्य या टॉपिकमध्ये हे समजून घेणार आहे. पुढे चलून याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे संघराज्य शासन काय बघणार आहे. संघराज्य शासनमध्ये आपल्याला कार्यकारी मंडळाचा अभ्यास करायचा आहे. बघा, जे काही MPSCने 2011 ते 2020 पर्यंत या 2 टॉपिकवरती, केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळावरती आतापर्यंत 30 प्रश्न विचारलेले आहे. सर्वाधिक जास्त किती? 30 प्रश्न. सर्वाधिक जास्त आवडीचा विषय आयोगाचा असेल केंद्रीय कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ. याच्यानंतर संविधान निर्मिती या टॉपिकवरती सर्वाधिक जास्त प्रश्न विचारलेले. त्यामुळे या विषयाला, या टॉपिकला आपल्याला फोकस करावं लागेल. पण यामध्ये संघराज्य शासनमध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे कार्यकारी मंडळ, म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळ आपण बघणार आहोत. राष्ट्रपतीची माहिती घेणार आहोत. यामध्ये जर आपण कलमांचा जर विचार केला तर याचा भाग असेल भाग 5. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे भाग 5 आहे या 5 मध्ये 5 प्रकरणं देण्यात आली. किती चॅप्टर देण्यात आले? 5 चॅप्टर. मग याच्यामध्ये पहिलं जे चॅप्टर असेल केंद्रीय कार्यकारी मंडळ असेल. दुसरं जे काही चॅप्टर असेल या चॅप्टरमध्ये संसदेची माहिती देण्यात आली. तिसरं जे काही चॅप्टर असेल त्याच्यामध्ये राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार देण्यात आले. चौथ्या टॉपिकमध्ये जे काही संघ न्याय व्यवस्था आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट याची माहिती देण्यात आली आहे. आणि चॅप्टर 5 मध्ये जे काही कॅग आहे या कॅगची माहिती देण्यात आली आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षक याची माहिती देण्यात आली. केंद्रीय कार्यकारी मंडळाचा जर आपण विचार केला तर 52 ते 78 यामध्ये या कलमांच्या मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाची माहिती दिली. मग यामध्ये कलम 52 नुसार राष्ट्रपती पदाची तरतूद आहे. कलम 63 नुसार उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे. 74-75 मध्ये मंत्रिमंडळाची तरतूद आहे. कलम 76 मध्ये जे काही महान्यायवादी आहे यांची तरतूद देण्यात आली. मग 52 ते 78 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाचा समावेश होतो. पुढे आपण संसद हा टॉपिक बघणार आहोत. यानुसार
79 ते 122 यामध्ये कायदे मंडळाचा समावेश होतो. कायदा निर्मितीचा अधिकार हा आपल्या संसदेला आहे. संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा या 2 सभागृहाचा समावेश होतो. यामध्ये काही लोकसभेचे सभापती असतील, उपसभापती असतील, सभापती पॅनल असतील, यांची सुद्धा आपल्याला पीठासीन अधिकाऱ्यामध्ये यांची माहिती घ्यायची आहे. जे काही प्रोटेम स्पीकर असेल ते प्रोटेम स्पीकर कसे निवडले जातात ते आपल्याला बघायचे. मग जे काही कायदे मंडळ आहे त्या कायदे मंडळाची माहिती 79 ते 122 मध्ये दिली आहे. राष्ट्रपतीला या कायदे मंडळासंदर्भात एक विशेष अधिकार दिला आहे, मोठा हुकूम काढण्याचा अधिकार, आणि तो असेल 123 नुसार. मग कायदेविषयक जो अधिकार आहे तो आपल्याला भाग 5 मध्ये चॅप्टर क्रमांक 3 मध्ये राष्ट्रपतीचा विशेष अधिकार बघायचा आहे. यानंतर जी पुढे न्यायव्यवस्था आपण बघणार आहोत, या न्यायव्यवस्थेमध्ये 124 ते पुढे 147 या कलमांच्या मध्ये सुप्रीम कोर्टाची रचना, त्याची माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर कलम 148 ते 151 मध्ये जे काही नियंत्रक व महालेखा परीक्षक असतात, म्हणजे कॅग ज्याला म्हटलं जातं, त्यांची माहिती 148 ते 151 या कलमांच्या मध्ये देण्यात आली आहे. म्हणजे जे प्रकरण 5 असेल, हे प्रकरण 5 केंद्र सरकारविषयी माहिती देतं. याची कलम असेल टोटल 52 ते 151. किती असेल? 52 ते 151. मग आता बघा, प्रकरण 5 मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. संसदीय समिती असेल, संसदेची माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत. कायदा निर्मितीची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायची आहे. मग विधेयकाचे प्रकार आपल्याला बघावं लागेल. विधेयकाचे प्रकार जे काही मांडतं कोण याच्यावरून काही असणार आहे. त्याच्यामध्ये सरकारी विधेयक असतील, खाजगी विधेयक असेल, याचबरोबर जे काही विधेयकामध्ये काय माहिती आहे, त्याचं स्वरूप काय आहे, यावरून त्याचे प्रकार असतील. सामान्य विधेयक असेल, सिंपल बिल असेल किंवा जनरल बिल त्याला म्हटलं जातं. नंतर घटनादुरुस्ती विधेयक असेल, वित्त विधेयक असेल किंवा मनी बिल असेल. हे असे जे काही विधेयक आहे, हे विधेयक आपल्याला समजून घ्यायचे, ते पास होण्याची प्रक्रिया समजून घ्यायची. यालाच म्हटलं जातं कायदा निर्मितीची प्रक्रिया. मग याचबरोबर काही विधेयकावरून वाद निर्माण होतात. वाद निर्माण झाल्यावर 108 कलम 108 नुसार आपल्याला संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आली आहे. बघा, हे कलम आपण लक्षात कसं ठेवू शकतो. आता बघा, संसदेसंदर्भात माहिती आहे 79 ते 122 बरोबर. यामध्ये कलम 108 येतं, म्हणजे यामध्येच कायदा निर्मितीची प्रक्रिया देण्यात आली आहे. मग अशी कलम सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला सोपी जाणार आहे. यानंतर काही सदस्य असेल, सदस्याची पात्रता अपात्रता असेल, तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. परिशिष्ट 10 मध्ये पक्षांतरबंदी कायदा याची माहिती देण्यात आली. मग त्यानुसार 10वं परिशिष्ट सुद्धा आपल्या भाग 5 शी संबंधित असेल. म्हणजेच जे काही संसद सदस्य असतील, या संसद सदस्याची जी पात्रता अपात्रता असेल, हे या ठिकाणी स्पष्ट होणार आहे.